आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार करण्याच्या हालचाली काही नेत्यांनी सुरू केलेल्या आहे। या तिसऱ्या आघाडीस राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुद्धा पाठिंबा देण्यास तयार आहे। माझ्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहे। सर, तुम्ही पण पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे असं कळतंय, काय सांगा? नाही, तिसऱ्या आघाडीमध्ये आता कुठले कुठले पक्ष सहभागी होतात आणि त्यांचा अजेंडा काय ते ठरवतात त्याचा विचार करून जर आम्हाला योग्य वाटलं आणि सन्मानपूर्वक वागणूक जर आम्हाला त्या तिसऱ्या आघाडीमध्ये मिळणार असेल तर नक्की आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ, त्याच्यामध्ये काही दुमत नाही। सर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ अराजकीय संघटन आहे। अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठीची तिसरी आघाडी त्यासाठी त्याला पाठिंबा देणं ओबीसीच्या मुद्द्यावर दिला जाणार आहे का? कारण की तुम्ही ओबीसीच्या हितासाठी लढत आलेले आहे। नक्कीच आम्ही ओबीसीच्या हितासाठी लढत आलेलो आहोत। कुठलंही सामाजिक संघटन एक बळकट संघटन झाल्यावर, सक्षम संघटन झाल्यावर त्या संघटनेला राजकीय क्षेत्रामध्ये पाय ठेवावे लागतात, समोर यावं लागतं। असं करत असताना जर कोणी आम्हाला सन्मानपूर्वक बोलत असेल आणि सन्मानपूर्वक वागणूक देत असेल तर नक्कीच राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्याचा विचार करेल आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण करेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सर, मला एक सांगा, तुमची काय अपेक्षा आहे? समीकरण सध्या तिसऱ्या आघाडीचं, महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती सध्याची, तिसरी आघाडी परफॉर्म करू शकेल का अशा परिस्थितीत, काय वाटतंय? नाही, ही बघा, त्या करता मी आधीच तुम्हाला सुरुवातीला जे बोललो की तिसऱ्या आघाडीमध्ये कोण पक्ष, कोणते पक्ष एकत्र येतात त्याच्यावरती भविष्यकालीन दिशा ठरेल। आज मी त्याच्याविषयी वक्तव्य करू शकतो। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर म्हणतायत, छत्रपती शाहू महाराजांचं आहे, आणखी काही नावं आहे असे वेगवेगळ्या मुद्द्यावर, ओबीसी असो शेतकरी असो, तिसरी आघाडी तयार करण्याची चर्चा सुरू आहे। नाही, तर शेवटी शेतकरी, ओबीसी, SC ST हे सर्व सामायिक आहेत। सर्व जर एकत्र आले आणि तशा प्रकारचं झालं तर नक्कीच त्याला यश मिळू शकते, त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे। कारण आज आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचे खूप प्रश्न प्रलंबित आहे, ओबीसीचे खूप प्रश्न प्रलंबित आहे, इतर लोकांचे खूप प्रश्न प्रलंबित आहे। या सर्व प्रश्नांना घेऊन जर तिसरी आघाडी जाहीरनामा तयार करत असेल तर तशा प्रकारे केला तर नक्कीच त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल आणि चांगलं यश या तिसऱ्या आघाडीला मिळेल। तुम्ही जाल तयार आहे? तुमचा अजेंडा जर मॅच झाला तर? अजेंडा मॅच झाला तर नक्की जाऊ। आमचा नेहमी काय, जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करेगा, आणि म्हणून ओबीसीच्या हिताचे मुद्दे जर त्यामध्ये येत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा विचार करू। ती वेळ आता आलेली आहे। सर, काय वाटतं महाराष्ट्रातलं जे पक्षीय राजकारण आहे आणि अशा परिस्थितीत तिसरी आघाडी, एक राजकीय अभ्यासक म्हणून काय वाटतं चित्र? नाही, बघा, नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालेलं आहे, हे वातावरण असंच जर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत राहिलं तर महाविकास आघाडीला यश येऊ शकते, त्यामध्ये काही दुमत नाही। आणि चांगल्या जाणकारांनी तशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं आहे। परंतु राजकारणामध्ये असं असतं की कालची वेगळी परिस्थिती असते आणि दुसऱ्या दिवशी वेगळी परिस्थिती असते। म्हणून पुढील या 3-4 महिन्यामध्ये दोन्हीकडून कसल्या प्रकारचे आश्वासनं दिल्या जातात आणि लोकांना आणखी केलं जातं, त्यावर सरकार काय निर्णय, म्हणजे जनता, लोक काय निर्णय घेतील हे अवलंबून राहील। कुठल्याही निवडणुकीचं भाकीत एवढ्या दिवस आधी करता येत नाही। तिसरी आघाडी समजा झाली, ज्याची चर्चा सुरू आहे, बोलणं सुरू आहे, तर त्यांचं कसं चित्र असेल? किती जागा लढायला पाहिजे, काय वाटतं एकूणच? नाही, म्हणून की हे बघा की ज्या आघाडीमध्ये जे पक्ष येतील त्यांची कुठल्या क्षेत्रामध्ये, कुठल्या परिसरामध्ये, कुठल्या विधानसभेमध्ये किती शक्ती आहे त्याचा विचार करूनच मग तेवढ्या जागा त्यांनी लढवाव्या। पूर्ण जागा लढवण्याचा कोणी निर्णय घेऊ नको। अजेंडा मॅच झाला तुम्ही सोबत असेल? अजेंडा मॅच नक्कीच आम्ही सोबत राहू, नक्कीच। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।